नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे आणि सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. मी सकाळी आमच्या घराच्या जवळून अगदी सकाळी मी पहाटे फिरत असताना पोलिसांचं संचलन बघितलं, ध्वजवंदन झालं आणि त्यानंतर लोक एकत्र झाले होते सोशल डिस्टन्सिंग पाळून. पण वातावरण खूप छान होतं, उल्हास होता. लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं आणि ते असं म्हणाले की आज इथे लहान मुलं नाही आहेत, लहान मुलांमध्ये मिसळण्याचा जो आनंद आहे तो देखील मोदीजींनी गेली काही वर्ष अनुभवला आहे. 2014 पासून ते भाषण करत आलेले आहे आणि लाल किल्ल्यावर नेहमी जी असणारी गर्दी आज नव्हती, पण तरी सुद्धा वातावरणामध्ये उल्हास होता, जोश होता. एकीकडे देश कोरोनाग्रस्त झालेला आहे, 50,000च्या वर देशामध्ये कोरोनाचे बळी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र हा खूप आघाडीवर असलेला देश आहे, राज्य आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे, दुःखाचं सावट आहे, जवळची माणसं गेलेली आहेत अनेकांची. पण तरी सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा जो उत्साह आहे, जोश आहे, जी ऊर्जा आहे ती कायम आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आज पंतप्रधानांचे भाषणाकडे वळण्यापूर्वी त्यातील मुद्द्यांच्या बद्दल चर्चा करण्याच्या अगोदर मी आपल्याला आठवण देतो की पहिला जो स्वातंत्र्य दिन झाला होता, ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी नियतीशी करार केलेला होता. त्यांचं ते ऐतिहासिक भाषण होतं आणि ते ऐतिहासिक भाषण इतकं सुरेख भाषण होतं की जे जगामध्ये वाखाणलं गेलं. याचं कारण असं की नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग हे एक होतच, पण नेहरूंची दृष्टी जी होती ती जागतिक दृष्टी होती. नेहरूंनी जग बघितलं होतं. त्यापूर्वी जगामधल्या विचारवंतांशी त्यांची चर्चा होत असे. महात्मा गांधी हे तर त्यांचे गुरु होते, परंतु जगामधले विख्यात संशोधक असतील, कलाकार असतील, लेखक असतील, बुद्धिजीवी वर्ग असतील, विचारवंत असतील, त्यांच्याशी त्यांची सदैव चर्चा होत असते. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया आणि त्यासारखे अनेक काही ग्रंथ लिहिले. नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताची जडणघडण कशी असावी याचा एक आराखडा बनवला आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. पण पहिल्या भाषणामध्ये ते काय म्हणाले हे खरोखरीच दोन शब्द ऐकण्यासारखे आहेत. अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला. आज त्याची सर्वांशाने का नसेल आपण पुष्कळशा अंगाने आपण पूर्ती करत आहोत. मध्यरात्रीच्या प्रशांत समयी सारं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध हा देश घेत आहे. ही वेळ क्षुद्रपणा गाडून टाकण्याची आहे. लक्षात घ्या काय म्हणाले ते. विघातक टीकेला मूठ माती देण्याची आहे. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग प्रासाद उभारायचा आहे. दारिद्र्य, अन्याय, विषमता यांचा शेवट करायचा आहे. देशाची सेवा म्हणजे गरिबांची सेवा. या युगातील सर्वश्रेष्ठ माणसाचं म्हणजे कोण? महात्मा गांधींचं स्वप्न आपल्याला भूतलावरती प्रत्यक्षात उतरवायचं आहे. प्रत्येक डोळ्यातला अश्रू आपल्याला पुसून टाकायचा आहे. ही गोष्ट आपल्या शक्तीबाहेरची आहे असं आपल्याला वाटेल, पण जोवर जगात, हे केवळ भारतात नाही जगात यातना आणि अश्रू आहेत, तोवर आपलं सेवेचं काम चालू असलंच पाहिजे असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले. केवढा मोठा, केवढा व्यापक दृष्टिकोन त्यांचा होता हे आपण लक्षात घ्या. आज नेहरूंचं नाव घेणं सुद्धा टाळण्यात येत असलं तरी लाल किल्ल्याची आठवण निघाली की नेहरूंची आठवण पहिल्यांदा निघाल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक भाषण लाल किल्ल्यावरनं केली
आणि ती भाषणं ऐकायला संपूर्ण जग उत्सुक असे, देश उत्सुक असे, लहान मुलं उत्सुक असे. कारण आपल्याला माहिती आहे की लहान मुलांचं खरं प्रेम जे आहे ते नेहरूंना मिळालं होतं. आणि म्हणूनच आपण बालदिन का साजरा करतो हे आता पुन्हा नव्याने सांगायची गरज नाही. नेहरूंनी हे भाषण केलं त्याच्या अगोदर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा होता. म्हणजे एक विचारवंत आणि प्रत्यक्ष ब्रिटिशांचं इथे मदतनीस म्हणून ज्यांनी काम केलं, स्ट्रॅची म्हणून होता, ज्यांनी केम्ब्रिजमध्ये भारतावरती व्याख्यानं दिली, त्याचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये इतकी विविधता आहे, वेगवेगळ्या राज्यात नाही तर प्रत्येक राज्यामध्येच वेगवेगळी विविधता आहे, अनेक वंश, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक भाषा. आणि यामुळे एकाच देशात अनेक संस्कृती, त्यामुळे हा देश काही इथे एकसंध राहील असं त्यालाही वाटत नव्हतं. पण स्ट्रॅचीज काय, आपल्याला माहिती असेल रुडयार्ड किपलिंग प्रसिद्ध लेखक, त्याचंही मत तसं होतं. हा भारत काही एकत्र राहू शकणार आणि एकत्र राहायचा असेल तर तो ब्रिटिशांच्या मुळेच राहू शकतो असं त्याचं मत होतं. चर्चिल हा तर भारताला अतिशय तुच्छ लेखत होता. भारताला स्वातंत्र्य मिळू नये आणि स्वातंत्र्य मिळालं तरी ते आपल्या टाचेखाली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा देश असावा आणि हे स्वातंत्र्य मिळण्याची किंवा स्वतंत्र होण्याची लायकीच नाही आपली, असं त्याचं मत होतं. कितीतरी लोकांचं असं मत होतं, इतिहासकारांचं मत होतं. पण हे सर्व अंदाज कोसळले आणि भारत हा एक देश, विविधतेत असलेला हा एक देश हा राहिला, कायम राहिला. आणि हा गांधी, नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांचा हा देश म्हणून ओळखला जातो. हा देश नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, कितीतरी लोकांची नावं घ्यायची, लोकमान्य टिळक, गोखले, रानडे, महात्मा फुले, शाहू महाराज, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला करायला. अनेक स्वातंत्र्यवीर, अनेक क्रांतिकारक आणि जेलमध्ये यातना भोगत ज्यांची नावही आपल्याला माहीत नाही असे अनेकांनी बलिदान केलं, त्यांची आठवण आपल्याला काढायला लागली. आणि मी मुद्दामून सांगितलं की गांधीजींची आठवण ही तोंड देखील काही जण काढतात, ते आपण बाजूला सोडू. परंतु आपल्याला नेहरूंची आठवण ठेवावीच लागेल, बाबासाहेबांची आठवण ठेवायला लागेल आणि त्यांचा वारंवार उल्लेख करावा लागेल. केवळ उल्लेख करून उपयोग नाही, तर त्यांनी काय आपल्याला शिकवलेलं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला. आजच्या भाषणामधले, मोदीजींच्या भाषणातले मुद्दे काय? एक तर ठळक वैशिष्ट्य भाषणाचं म्हणजे की हे सगळ्यात कदाचित त्यांचं लांब लचक असं भाषण होतं. म्हणजे 1.5 तासापेक्षाही जास्त त्यांचं भाषण झालं. यापूर्वीचं भाषण सुद्धा त्यांचं छोटं वाटावं इतकं आजचं भाषण लांब होतं. एक त्याचं एक वैशिष्ट्य. मोदीजी काय म्हणाले, आज देशात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू होणार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ ID दिली जाणार आहे. या ID मध्ये काय असेल की आजार असेल, कोणत्या डॉक्टरनी कोणती औषधं दिली, आपल्याला काय काय आतापर्यंत झालं, याचं सगळा आपली कुंडली, आरोग्य कुंडली त्याच्यात असेल. त्यानंतर ते असं म्हणाले की 1000 दिवसामध्ये प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने आम्ही जोडणार. म्हणजे 2014च्या आधी देशात केवळ 60 पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडले होत्या. आता हे एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2014 पूर्वी काहीही नव्हतं असं ते नेहमी म्हणत असतात आणि आम्ही काय केलेलं आहे असं ते सांगतात. ठीक आहे, पण 1000 दिवसामध्ये प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडणार असं ते म्हणाले. दुसरं असं ते म्हणाले की कोरोनावरची लस कधी येणार हा सगळ्यांच्या मनामधला एक प्रश्न आहे, कुतूहल आहे लोकांना, साहजिक आहे. आणि या 3 लसी प्रगतीपथावरती आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा
वेगाने त्याचं उत्पादन होऊन ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं आहे याचा सगळा आराखडा आम्ही तयार केला. आता इथे एक जाता जाता सांगितलं पाहिजे की 15 ऑगस्ट रोजी या लसीच्या बाबत घोषणा करण्याची इच्छा सरकारची होती आणि त्या दृष्टिकोनातनं एक दबाव आणण्यात आला वैज्ञानिकांवरती, संशोधकांवरती. अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर सारव करण्यात आली. कारण अनेक शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी, डॉक्टर्सनी याचा निषेध केला की असं दडपण आणून चालणार नाही. चाचण्या घेण्याची पद्धत, संशोधनाची पद्धत जी आहे ती पद्धत जी आहे ती त्याला फाटा देऊन घाईघाई काही लस आणता कामा नये असं सांगण्यात. त्यानंतर देशातील 100 शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एका समग्र दृष्टिकोनासाठी एका विशेष अभियानावरती काम सुरू असल्याचं देखील मोदी म्हणाले. आता पर्यावरणासंबंधी आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये जयराम रमेश यांच्यापासून अनेकांनी सरकारच्या धोरणांवरती कशा प्रकारे टीका केली, ती का केली याचाही उल्लेख इथे करावा लागेल. एक साधी आठवण सांगतो. काही वर्षांपूर्वीच श्री रविशंकर यांनी कशा प्रकारे पर्यावरणाचा विध्वंस केला होता आणि त्याबाबत टीका झाल्यानंतर त्यांच्यावरती वरवरची त्याबाबत कारवाई झाली. ही एक ठळक गोष्ट सांगण्यासारखी आहे. मुंबईमध्ये आरे सारख्या ठिकाणी काय झालं, मोठं आंदोलन झालं. अनेक ठिकाणी पर्यावरणाची वाट लावली जाते आहे मोठमोठ्या प्रकल्पांसाठी आणि या गेल्या 5-6 वर्षात विशेष वाट लावली जाते आहे. हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष अभियान जरी असलं तरी या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. जम्मू काश्मीर लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवलं जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट मोदीजींनी सांगितलं की तिथे आता डिलिमिटेशनचं काम चालू आहे. ते संपल्यानंतर तिथे लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जातील. आता जम्मू काश्मीर आणि लडाखबद्दल आपल्याला सांगायला पाहिजे की विशेषतः जम्मू काश्मीर म्हणजे संपूर्ण एक राज्य होतं. त्याचं विभाजन झालं आणि जम्मू काश्मीरला तर केंद्रशासित दर्जा देण्यात आला. म्हणजे त्याचा जो दर्जा राज्याचा होता तो कमी करण्यात आला. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला ही घोषणा करण्यात आली आणि याच वर्षी 5 ऑगस्ट त्या घोषणेचं 1 वर्ष झालं. त्याच दिवशी राम मंदिराचं भूमिपूजन झालं. त्यामुळे ही गोष्ट त्यावेळी विसरण्यात आली. परंतु जम्मू काश्मीरमध्ये मी गेल्या व्हिडिओ गुलशन गुलफाम या माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं की कशा प्रकारे तिथे संपूर्णपणे लोकशाही चेपण्यात आली. बड्या नेत्यांसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांना अटकेत टाकण्यात आलं. त्यांचं सगळं स्वातंत्र्य नाकारण्यात आलं. संपूर्ण दडपशाही करण्यात आली. आणि जम्मू काश्मीर, लडाख हे सगळे आपल्या देशाचा अविभाज्य भाग येते, आपले लोक आहेत ही जाणीव न ठेवता त्या ठिकाणी माध्यमांचं स्वातंत्र्य, इंटरनेट स्वातंत्र्य नाकारण्यात आलं. गेल्या वर्षी तर प्रेस काउन्सिल या संस्थेने, ही संस्था माध्यमांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण तिने करणं अशी अपेक्षा आहे. तर त्यांनी सरकारची री ओढली. त्या माध्यम स्वातंत्र्य, इंटरनेट स्वातंत्र्य दाबण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या काही पत्रकार सर्वोच्च न्यायालयात गेले पण तेथेही त्यांना न्याय मिळाला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विसरता कामा नये. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता निवडणुका झाल्या तरी समोर राजकीय पक्ष आहेत का? त्यांना स्वातंत्र्य आहे का? त्यांना स्वातंत्र्य दिलं जाईल का केवळ सरकार पुरस्कृत पक्ष आणि सरकार पुरस्कृत नेते हे उभे केले जातील? असे काही नेते उभे झालेले आहेत. आणि केंद्रामधले, जम्मू काश्मीरमधले एका मंत्र्यांनी सांगितलं आहे की जे आत्तापर्यंतचे नेते होते जे जम्मू काश्मीरमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की मेहबूबा मुफ्ती असतील किंवा अब्दुल्ला घराणा असेल, त्यांना काहीही अर्थ उरला नाही. त्यांचं महत्त्व संपेल. म्हणजे त्यांना राजकीय विजन वसात जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. आता या
घराणेशाहीचं काही मी काही समर्थन करत नाही, पण त्या ते जे दोन पक्ष आहेत ते महत्त्वाचे पक्ष आहेत जम्मू काश्मीरमध्ये. त्यांच्याशिवाय कुठले पक्ष आहेत? काँग्रेस आणि भाजप आहेत, पण त्या दोघांची ताकद अतिशय मर्यादित आहे. भाजप जम्मूमध्येच आहे फक्त, जास्त थोडाफार लडाखमध्ये असेल. काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये 370वा कलम रद्द झाल्यानंतर सुद्धा तेथे सरपंचांच्या हत्या होत आहेत, भाजपच्या काही नेत्यांच्या हत्या झालेल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद अजिबात कमी झालेला नाही. दहशतवाद आहे तिथे, अतिरेकी आहेत कायम तिथे. त्यामुळे याबाबत सुद्धा सरकारला केवळ घोषणा देऊन भाषण करून उपयोगाचं नाही आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये शांतता सुव्यवस्था खऱ्या अर्थानं आणेल, लोकशाही जन्म घेईल, चांगल्या प्रकारे तिथे लोकशाहीची जपणूक होईल, अशी अपेक्षा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी करतो. त्यानंतर मोदीजी असं म्हणाले की कुटुंबातले लोक जे असतात त्यामध्ये लहान मुलांना 20-21 वर्षानंतर ते आत्मनिर्भर होतात. त्याचप्रमाणे आपला देश आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्याला 73 वर्ष पूर्ण झालेली आहे. खरं तर देश वयात येऊन बरीच वर्ष झालेली आहे. तेव्हा आता तरी आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं. त्यांनी याचं वर्णन चांगलं केलं पाहिजे, ही तुलना चांगल्या प्रकारे केली त्यांनी, यात शंकाच नाही. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशाच्या आयातीमध्ये जवळजवळ म्हणजे आपल्या परकीय चलनापैकी 85% जो भाग आहे किंवा कच्चं तेल जे आपण आयात करतो त्यापैकी 85% तेल आपण हे परदेशातून आयात करतो. आयात परकीय चलनाचा मोठा भाग जो आहे आपले डॉलर्स हे त्यात खर्च होतात. त्याबाबत स्वयंपूर्णता आणण्यासाठी मोदी सरकार आल्यापासून आपण काय केलं, आम्हाला प्रश्न विचारायचा होता. काय केले मोदी सरकारने आतापर्यंत? या उलट आपण जर अगोदरच्या काळात जर बघू, नेहरूंच्या काळात असतील किंवा इंदिरा गांधींच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधल्या ज्या तेल कंपन्या होत्या ते मजबूत होत्या. तेल खोदाई असेल, तेलाचं उत्पादन असेल, त्यामध्ये मोठ्या ऐतिहासिक कामगिरी या कंपन्यांनी केली आहे. तेलाच्या मार्केटिंगमध्ये केलेली आहे. ONGC असेल, ऑइल इंडिया असेल, इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल. उलट आता सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचा केवळ सपाटा सुरू आहे. ते आत्मनिर्भरता जी आहे ती केवळ काही उद्योगपतींना आत्मनिर्भर करायचं असं अभियान सुरू झालं की काय, अशी शंका यावी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट मोदीजींनी सांगितलं की आता मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की आरोग्याचं जे हेल्थ कार्ड इश्यू करणार आहे, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला आता आरोग्य सेवेचं जे ॲप आहे तेही चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्यात काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. आरोग्यावरती भर दिला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु आज आरोग्य सेवेमध्ये जर आपण बघितलं म्हणजे आयुष्यमान भारत असेल, त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे चाललेली आहे असं अजिबात नाही. त्याचा जर लेखाजोखा घेतला आपण तर तसं दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी जी विमा योजना आहे, किसान कार्ड असेल, किसान क्रेडिट कार्ड, ज्या काही पीक विमा योजना, त्यामध्ये सुद्धा खाजगी विमा कंपन्यांचं केवळ भलं साधलं जात आहे अशी माहिती वारंवार समोर येते आहे. त्यामुळे हेल्थ कार्ड केवळ दिलं म्हणजे लोकांचं आरोग्य सुधारेल असं बिलकुल नाही. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून पहिली गोष्ट म्हणजे या देशामध्ये जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजेस निघाली पाहिजेत आणि सार्वजनिक इस्पितळं निघाली पाहिजेत. किती निघाली सार्वजनिक इस्पितळं, किती निघाली कॉलेजेस गेल्या काही वर्षामध्ये? अजिबात समाधानकारक आकडेवारी आपल्या समोर येत नाही. खाजगी हॉस्पिटल्सची चांदी झालेली आहे कोरोनाच्या काळात सुद्धा. दिल्लीमध्ये
मुंबईमध्ये, चेन्नईमध्ये, कलकत्त्यामध्ये सगळ्या ठिकाणी जी बडी महानगरामध्ये किंवा बड्या शहरामध्ये जी काही हॉस्पिटल्स आहेत, बड्या शहरामध्ये खाजगी हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी लूटमार सुरू आहे. आणि ही लूटमार रोखण्यासाठी म्हणून मोदी सरकारने काही एक केलेलं नाही आहे. उलट या खाजगी हॉस्पिटल्सला पूरक अशा प्रकारची धोरणं आखली जातात. सार्वजनिक आरोग्यावरचा जो खर्च आहे तो काँग्रेसच्या काळात सुद्धा अतिशय असमाधानकारक होता आणि या सरकारच्या काळामध्ये सुद्धा 1% खाली आहे. आपल्यापेक्षा काही मी गेल्या काही महिन्यांपूर्वी मी जो काही व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आकडेवारी दिली होती की प्रगत देशामध्ये आपल्यापेक्षा काही पटीने खर्च केला जातो. अमेरिका असेल किंवा चीन असेल किंवा जर्मनी असेल, अनेक पटीने सार्वजनिक सेवेवरती, सार्वजनिक खर्चावरती आपण सार्वजनिक आरोग्यावरती खर्च करतो, तो आपण खर्च करत नाही. हे आपल्याला विसरता येणार नाही. आता कोरोनाची लस जरी झाली तरी कोरोनाची लस ही रास्त दरामध्ये लोकांना मिळेल की नाही हाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. त्यावेळी सुद्धा केवळ खाजगी हॉस्पिटल्स आणि खाजगी कंपन्या यांचं भलं साधलं जाईल की नाही हाही प्रश्न आपल्याला तेव्हा विचारावा लागेल. आणखीन एक गोष्ट म्हणजे जी अशी आहे की संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी घोषणा केली की 100पेक्षा जास्त उत्पादनं जी आहे ती आता देशी कंपन्यांमध्येच बनणार आहेत. त्या ठिकाणी विदेशी कंपन्यांना प्रवेश करता येणार नाही. चांगली गोष्ट आहे. आपल्या कंपन्या जर असतील, आपल्या कंपन्यांमध्येच जर उत्पादन होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्सला बाजूला सारून परदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याची गोष्ट होणार नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की संरक्षण उत्पादन क्षेत्र असेल किंवा अन्य क्षेत्र असतील, ज्या ठिकाणी आत्मनिर्भरतेच्या घोषणा करतानाच आपल्याला कॉम्पिटिशन तिथे ठेवली पाहिजे. कॉम्पिटिशन असेल, स्पर्धा असेल तरच रास्त दरामध्ये वस्तू मिळू शकते. मोदीजी म्हणाले की आम्ही काही जागतिकीकरणापासून आम्ही तुटणार नाही, ग्लोबल चेनचा आपण एक हिस्सा आहोत. परंतु ग्लोबल चेनचा हिस्सा असतानाच आपल्याला काही बाबतीमध्ये मात्र आपलं स्वहित बघायला लागेल. पण स्वहित बघताना त्याची कॉस्ट देशवासियांवरती किती पडेल हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे केवळ देशातली कंपनी एखादी प्रॉडक्ट बनवती आहे म्हणून छाती अभिमानाने अशी भरून आली तरी त्याची कॉस्ट देशावरती किती पडते, ग्राहकांना त्याची कॉस्ट किती पडते याचा विचार करावा लागेल. आणि हा विचार जो आहे तो लिबरलायझेशनच्या पूर्वी आपण केला नव्हता. म्हणजे आत्मनिर्भरता जी म्हणतो आपण, काय म्हणतो इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आयात पर्यायी उत्पादनं देशामध्ये बनवण्याचं धोरण 1990 पूर्वी आपण घेतलेलं होतं. स्वयंपूर्णतेचं धोरण आपलं होतं. इंदिरा गांधींनी 1970च्या दशकामध्ये भारताला स्वयंपूर्ण बनवलं. लाल बहादूर शास्त्रींनी हरित क्रांती आणली, ती स्वयंपूर्णता होती. अन्नाबाबत आपण स्वावलंबन आपल्या असावं, आयात करावं लागू नये. आपल्याकडे परदेशातून गहू विशेषतः गहू, तांदूळ आणि अन्य काही अन्नधान्य आयात करावी लागत होती. आपल्याला खायला अन्न सगळ्यांना मिळेल एवढं मिळत नव्हतं. ते त्यावेळी आपण त्याबाबत प्रगती केली, चांगली गोष्ट आहे. लाल बहादूर शास्त्री असतील, सी सुब्रमण्यम जे होते ज्यांना आपण भारतरत्नासारखा किताब दिला, त्यांचं हरित क्रांतीमधलं योगदान विसरता येणार नाही. अन्नधान्य स्वयंपूर्णता असेल किंवा कारखानदारीमध्ये सुद्धा आपण पुढचं पाऊल जे टाकलं आहे किंवा अंतराळामध्ये जे आपण संशोधनामध्ये आपण पुढचं पाऊल टाकलं आहे, ही पावलं ही अगोदरच्या टप्प्यामध्ये टाकली गेलेली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. नव्याने हे काही सुरू झाले नाही. आत्मनिर्भरता अगोदरपासूनचा हा प्रवास आहे, त्याची ही पुढची कडी आहे. पण 1990 पर्यंत जो आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन किंवा आयात पर्यायी धोरण स्वीकारलं त्यामध्ये काय झालं
की आपले जे देशी कारखानदार जे होते ते लॉबिंग करून सांगायचे की अमुक अमुक गोष्टी आयात करायला विरोध करा, आयात करून देऊ नका तुम्ही, सरकारला विनंती करत होते, किंवा आयात करून दिली तर त्याच्यावरती प्रचंड कर लावा, म्हणजे देशी उत्पादन जे आहे आमची त्याच्या तुलनेमध्ये टिकते. त्यामुळे काय झालं की आपल्या अनेक उत्पादनांची कॉस्ट वाढली, उत्पादन खर्च आपला जास्त राहिला, आणि त्यामुळे काय झालं की याचा सगळा भार जो आहे तो ग्राहकांवरती पडला, याचा भार देशावरती पडला, कारण ही सगळी उत्पादनं महाग होऊन बसली. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपली उत्पादनं टिकेनात. निर्यातीमध्ये संपूर्ण जागतिक व्यापाराच्या 1% कमी वर्षोनुवर्ष आपला व्यापारामध्ये 0.5%, 1% एवढाच आपला हिस्सा होता. तो कशामुळे होता तर आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून आपल्याला संरक्षित करून घेतलं होतं. त्याच्याकडे त्या दिशेला पुन्हा जाऊ नये म्हणून आपण उदारीकरण केलं, आर्थिक शिथिलीकरण केलं, सुधारणांचं पर्व आणलं, जे पुढे वाजपेयींनी सुद्धा कायम ठेवलं. गेल्या 4-5 वर्षामध्ये आपलं हे सगळं धोरण बदललेलं आहे आणि आपण पुन्हा जुन्या रस्त्याकडे जातो आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली याकडे अरविंद पानगरिया हे नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष होते त्यांनी लक्ष वेधलं, रघुराम राजन यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष वेधलंय. त्यामुळे आपण परत त्या रस्त्याकडे जाणार असू तर तो चुकीचा रस्ता आहे हे पुन्हा या निमित्ताने सांगायला पाहिजे. त्यामुळे आत्मनिर्भरता असं जरी म्हटलं तरी ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. अजून एक गोष्ट जी आहे ती मला सांगायची, जी महत्त्वाची आहे, त्यामध्ये जी सांगायची आहे ती की अनेक आश्वासनं आत्तापर्यंत 5-6 वर्षामध्ये जी मोदीजींची मी भाषण ऐकली, अनेक आश्वासनं देण्यात चांगली आपली आश्वासनं दिली की आपल्याला बरं वाटतं, घोषणा दिल्या की खूप बरं वाटतं आपल्याला. सुंदर अतिशय कॅची घोषणा देतात मोदीजी. स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, कितीतरी घोषणा त्यांनी दिल्या आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. लोकांच्या कानांना बरं वाटतं, लोकांच्या मनात अनेक दिवस या घोषणा राहतात. पण घोषणामुळे पोट नाही भरत. पूर्वी सौ घोषणा दिल्या होत्या ना, मग लगेच म्हणतील काही जण की इंदिरा गांधीने गरिबी हटावची घोषणा दिली नव्हती का, गरिबी हटली का वगैरे, त्याच्यावरती टीका केली ना आम्ही लोकांनी, माझ्या आधीच्या पिढीच्या लोकांनी टीका केली. पण गरिबी हटण्याचं महत्त्वाचं काम जे झालंय ते UPA सरकारच्या काळामध्येच झालेलं आहे. UPA सरकार ही आकडेवारीनिशी मी आपल्याला सांगू शकतो. UPA सरकारच्या काळामध्ये ग्रामीण समृद्धी सगळ्यात जास्त वाढली. UPA सरकारच्या काळामध्ये शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्णता नाही, आपण निर्यात सगळ्यात जास्त करायला, अनेक गोष्टींची निर्यात करायला लागलो. हे UPA सरकारच्या काळाचं, हे आपल्याला नाकारून चालणार. मी असं म्हणणार नाही की गेल्या 6 वर्षात काहीच झालं नाही, अजिबात म्हणणार नाही तसं, म्हणतही नाही तसं. पण माझं म्हणणं आहे की ज्या आपण घोषणा करतो, आता मी उदाहरणार्थ आपल्याला सांगतो की 2014 ते 19 या काळामध्ये 1540 आश्वासनं देण्यात आली, जी अपूर्ण राहिलेली आहेत, जी पूर्ण झाली नाही. 2014 ते 19 आकडेवारी मी सांगते. ही आकडेवारी एका वेबसाईटने ही जमवलेली आहे, गोळा केलेली आहे, निपक्षपाती यंत्रणेने ती गोळा केलेली आहे. आणि त्यांनी म्हटले की 1540 आश्वासनं मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात पूर्ण झाली नाही. उलट 2009 ते 14 या काळात ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी 385 घोषणा किंवा आश्वासनं अपूर्ण राहिली. आणि ही आश्वासनं कुठे देण्यात आली होती तर लाल किल्ल्यावरच नव्हे केवळ, तर संसदेमध्ये देण्यात आली. संसदेमध्ये जेव्हा आश्वासनं देतात तेव्हा 3 महिन्याच्या आत ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते. त्यानंतर कमिटी सुद्धा त्याचा पाठपुरावा करते, सदस्य पाठपुरावा करतात, तरी सुद्धा ही आश्वासनं एवढी अपूर्ण राहील. म्हणजे बघा 1540 ही 2014 ते 19
या काळामध्ये, आणि कंपॅरिझन केली की त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये जेव्हा मनमोहन सिंग सरकार भ्रष्ट होतं, काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं होतं, गैरव्यवहार झाला होता, एकामागोमाग एक स्कॅन्डल्स निघत होती, त्या काळामध्ये फक्त 385 आश्वासनं अपूर्ण राहिली. ही तुलना बघा, 385 कुठे काँग्रेसच्या काळात किंवा युपीएच्या काळात, आणि 1540 आश्वासनं अपूर्ण कुठे ही मोदींच्या पहिल्या पर्वाच्या काळात. मी ठळक काही 2-3 गोष्टी सांगतो. ज्यावेळी ते सांगत होते की 17 कोटी जनधन खाती काढण्यात आलेली आहे, घोषणेनंतर वर्षभरानंतर मी लाल किल्ल्यावरनं सुद्धा घोषणा झाल्यानंतर 46% खात्यांमध्ये एकही पैसा नव्हता. दुसरी घोषणा त्यांनी सांगितली की प्रत्येक सरकारी शाळांमध्ये, हे लाल किल्ल्यावरनं घोषणा केली, प्रत्येक सरकारी शाळेमध्ये स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट असेल. परंतु ती घोषणा प्रत्यक्षात आली नाही. त्यानंतर त्यांनी अजून एक घोषणा सांगितली की प्रत्येक संसद सदस्य जो असेल, त्या संसद सदस्य एक गाव दत्तक घेईल आणि त्या गावाच्या मध्ये समृद्धी आणेल, त्या गावाचा पूर्ण नक्षात बदलेल, पूर्ण गावाला सुखा समाधानाकडे देईल. तेही झालं नाही. ती दत्तक योजना पूर्ण निकालात निघाली, फ्लॉप गेली ती पूर्ण. आणखी एक घोषणा ज्याचा उल्लेख मी करीन की त्यांनी असं एक गोष्ट मी मुद्दामून सांगतो. त्यांनी काय सांगितलं होतं, गेल्या वर्षी 70 वर्षामध्ये जे झालं नाही ते 70 दिवसामध्ये मी केलं. आता त्यामध्ये त्यांना केवळ 370 कलम म्हणायचं नव्हतं, त्यांना इतर अनेक गोष्टींचा उल्लेख करायचा होता की काँग्रेसने केलंच नाही. 70 दिवसामध्ये मी केलं असं ते म्हणतात. याला शुद्ध शब्दामध्ये याला आत्मप्रौढी असं म्हणतात. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती, तुम्हाला माहिती असेल की अगोदर की 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होती. 5 ट्रिलियन, ती 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपला देश जातोय का? याउलट GDP आपल्या नकारात्मकतेकडे चालले, म्हणजे शून्याच्या पलीकडे झाले. GDP असेल, औद्योगिक उत्पादन असेल, याची पूर्ण वाट लागलेली आहे कुठल्याही बाबतीत. अजून एक त्यांनी घोषणा सांगितली होती, मी तुम्हाला सांगतो की 2015च्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की जातीयवाद आणि धर्मांधता नष्ट केली जाईल. जातीयवाद आणि धर्मांधता लक्षात नष्ट झाली, काँग्रेसच्या काळात झाली नाही, अजिबात झाली नाही. मी अजिबात म्हणत नाही, काँग्रेसच्या काळात हे दंगे झाले, पण आपल्याला आता काँग्रेसची तुलना करायची नाही. 70 वर्षात जे झालं नाही ते मी करतोय असं जे म्हणतात, त्यांच्या काळामध्ये जातीयवाद उत्तर प्रदेशमधला कमी झाला, बिहारमधला कमी झाला. अनेक नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, एका लोकप्रतिनिधींनी मायावतींबद्दल काय उद्गार काढले होते, त्यांना माफी मागायला लागली. काही काय निलंबित केलं, परत त्यांना आणण्यात आलं पक्षामध्ये. कुठला त्यांनी काढली होती? साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काय मुक्ताफळं उधळली होती, साक्षी महाराजांनी काय मुक्ताफळं उधळली होती? ही धर्मांधता नव्हती का? दिल्लीमध्ये जी दंगल झाली अलीकडच्या काळामध्ये, ती धर्मांधता नव्हती? त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, नेत्यांनी, कपिल मिश्रा असतील, यांनी कोणत्या प्रकारची भाषणं केली? आपच्या सदस्याने सुद्धा, आपच्या एका नेत्याने सुद्धा जरी भाषणं केली, पेक्षा जरी कृत्य केली, त्यांना अटक झाली. चांगली गोष्ट आहे. अल्पसंख्य समुदायातले असो किंवा बहुसंख्य समुदायातले असो, कोणीही अशा प्रकारची भाषणं केली असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. मग ती बेंगळूरमध्ये असेल किंवा कुठेही असेल. पण दंगे होत आहेत ना, झालेत कधी दंगे? धर्मांधता अजिबात कमी झाली नाही, उलट धर्मांधता वाढत चाललेली आहे. बहुसंख्याकवाद वाढत चाललेला आहे. दहशतवादही कमी झालेला नाही.
2016च्या भाषणामध्ये मोदीजींनी सांगितलं होतं की काश्मीरच्या हिंसाचाराबद्दल त्यांनी सांगितलं की काश्मीरमध्ये बघा आता हा सगळा हिंसाचार खतम होणे को आहे. आणि त्याच वेळी त्यांनी बलुचिस्तानचा उल्लेख केला. मी बलुचिस्तानमध्ये सुद्धा काय चाललंय त्यांनी सांगितलं. आणि एक प्रकारे त्यांनी सांगितलं की पाकिस्तानला एक प्रकारे इशारा दिला की तुम्ही काश्मीरमध्ये प्रॉब्लेम केला की आम्ही बलुचिस्तानमध्ये प्रॉब्लेम करू. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला. पण आजच्या भाषणात पाकिस्तानचा उल्लेख केला का नाही केला? आजच्या भाषणात चीनचा स्पष्ट उल्लेख केला नाही त्यांनी. मग असं म्हटलं जाईल की स्ट्रॅटेजी म्हणून केला नाही, कारण बॅकडोर पडद्यामागे वाटाघाटी चालू आहेत, घुसखोरी झाली ना चीनची. भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने संसदेमध्ये सुद्धा सांगितलं की अरुणाचलमध्ये मोठं क्षेत्र चीननी घुसखोरी करून व्यापलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. काही दिवसांपूर्वी तुमच्याच खासदाराने ते सांगितलेलं. पंतप्रधानांनी चांगला इशारा दिला की आम्ही बघा त्यांनाही आम्ही चोप दिला. नाव घेतलं नाही चीनचं, पण आमच्या जावाज जवानांनी सडेतोड उत्तर दिलं असं त्यांनी सांगितलं. पण त्या पलीकडे 40 चीनचे जवान मारले, पण घुसखोरी त्यांची हटवली का? हटवली नाही. त्यांनी घुसखोरी असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य झालं. त्यामुळे जे सांगतात आणि जे प्रत्यक्ष होत. आता मी आज राहुल गांधींचं नाव काढणार नव्हतो, पण इथे राहुल गांधींनी ते प्रश्न उपस्थित केलेले होते. राहुल गांधींना तुम्ही सर्व दोषांचं माहेरघर ठरवा, सर्व दोष त्यांच्यात आहे, पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याचं उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून ते डासतायत, सतत डासतायत, हे इथे सांगणं आवश्यक आहे. आता दुसरी गोष्ट जी आहे ती अशी की ज्याचा उल्लेख मला करावासा वाटतो की डिजिटल इंडिया, डिजिटल भारत हे सगळं चांगली गोष्ट आहे. त्यात ऑप्टिकल फायबर ही सगळी चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही त्याचं करायला, पाठिंबा द्यायला पाहिजे. पण सरकारी क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्या चांगल्या चालल्या आहेत, ज्या बऱ्याच चाललेल्या आहेत, ज्या नवरत्न कंपन्या म्हणून आपण गौरवतो त्या कंपन्या किमान तुम्ही विकू नका, खाजगी उद्योगपतींच्या हवाली करू नका. ज्या आहेत कंपन्या ज्या चांगल्या चालल्या ते चालू द्या ना तुम्ही, त्यांच्या हातात हे सगळं काम ठेवा तुम्ही. आणि याबाबत सुद्धा जी टार्गेट ठरवली होती ती पूर्ण झालीत का? तर तसं काही असल्याचं दिसत नाही. आकडेवारी तरी तसं सांगत नाही. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर गेल्या काही काळामध्ये आपली व्यापारी तूट कमी झाल्याचा उल्लेख केला. पण व्यापारी तूट कमी होताना आपली आयात कमी, निर्यात तर आपली कमी आहेच, पण आपली आयात कमी झाली. आणि आयात कमी होणं हे लोकांना वाटे वा आम्ही आत्मनिर्भर झालो, तर तसं नाही. काही गोष्टींसाठी आयात करावी लागते. चीन सोडून द्या तुम्ही, बाकीच्या देशांकडनं आपण आयात करतो. का करतो आयात? कच्चा माल, पार्ट्स वेगवेगळे, मशिनरी वेगवेगळी, की ज्याच्यामुळे आपण त्या आधारे आपण इथले उत्पादन करू शकतो. पण इथले कोरोना काळात आणि एकूण देशामध्ये मंदी, बेरोजगारी असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये सन्नाट आहे. ते कारखानेच बंद असल्यामुळे किंवा कसे बसे चालू असल्यामुळे आयात नाहीये. त्यामुळे तूट कमी आपली. त्यात पाठ थोपटून घेण्यासारखं काही नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टीकडे, याबाबत पंतप्रधान काय करणार आहेत? ही मंदी आणि बेरोजगारी दूर कशी करणार आहेत? रोजगार कसा वाढवणार आहे? याबाबत कसलाही उल्लेख नाहीये. त्यामुळे लोकांना याच्यामुळे समाधान कसं मिळेल? दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की शेजारी देशांचा त्यांनी थेट उल्लेख या 2 देशांचा केला नाही, पण त्यांनी एक्सटेंडेड नेबरहूड असं म्हणाले की जे थोडेसे लांबचे देश आहेत
त्यांच्याशी जवळीक निर्माण केली जात असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला जे शेजारी देश लाभलेले आहेत, शेजारी असेल त्यांना आपण हटवू शकत नाही, कारण त्या हद्दीला लागून त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी तुम्ही नेहरूंना बाजूला ठेवा. निदान गुजराल यांचं लक्षात घ्या. गुजराल यांनी शेजारी देशांशी संबंध कसे वाढवले होते, जवळच्या देशांशी संबंध कसे वाढवले होते हे लक्षात घ्या. गुजराल हे परराष्ट्र मंत्री म्हणून राहिले होते, पण त्यानंतर पंतप्रधान झाले होते. ते रशिया सोव्हिएत युनियनमध्ये आपले दूतही होते, राजदूतही होते. त्यांना प्रदीर्घ अनुभव होता याचा. त्यांनी पुस्तकही लिहिलेली या संबंधित. त्यांची निदान त्यांचं तरी आपण त्यांनी काय लिहिलं होतं, त्यांनी काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवलं पाहिजे. इंदिरा गांधींनी कोणतं धोरण परराष्ट्र धोरण स्वीकारलं, त्याचा फायदा कसा झाला याचा थोडासा अभ्यास करा तुम्ही. तुम्हाला नेहरूंना मानायचं नाही हे माहिती आहे. नेहरूंची दखलच तुम्ही घेतली. पंतप्रधान मोदींनी सातत्याने महात्मा गांधीचा, आजही महात्मा गांधींचा उल्लेख केला, नेहरूंचा उल्लेख केल्याचं मला आढळलं नाही. आणि हे त्यांनी इथे या गोष्टी काही आहेत त्या अतिशय आठवणीने करतात. आपण लक्षात घ्या, या गोष्टी सगळ्या आठवणीने करतात. आता हे दुसरा स्वातंत्र्य लढा आहे आत्मनिर्भरतेचा, हे सगळं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे दुसरा स्वातंत्र्य लढा वगैरे म्हणणं. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की या आत्मनिर्भरतेच्या नावाखाली इथल्या गोरगरीब लोकांवरती अन्याय होता कामा नये. आजच इथे महागाई प्रचंड आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिजिटल इंडिया असेल, पाणी योजना असतील, या सगळ्या घोषणा किंवा योजनांसाठी सरकारकडे पैसा कमी आहे. 2-4 दिवसापूर्वी मोदीजींनी कर प्रणाली संबंधी महत्वाची घोषणा केली. भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून कर प्रणाली सुगम असली पाहिजे. अधिकारी आणि करदाते यांचा संबंध येता कामा नये, भ्रष्टाचार कमी होईल, हे सगळी गोष्ट ठीक आहे. पण आपल्या प्रत्यक्ष कर संकलनाचं GDPच्या तुलनेतलं असलेलं प्रमाण वाढलंय का, वाढवण्याचा काही प्रयत्न होतोय का हे लक्षात घेतलं. आपले GST असेल, इलेक्ट्रिसिटीची जो बिल्स असतील, या डेटावरनं आपण आता डेटा एनालिटिक्सचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. यावरून आपण अप्रत्यक्ष करामध्ये वसुली वाढवू शकतो. आजही करोडो लोक टॅक्स देत नाही आहेत. त्यांनी टॅक्स द्यावा म्हणून आपण काय करणार आहोत. त्यामुळे केवळ घोषणा देऊन उपयोग नाही, या घोषणांची अंमलबजावणी कशी होते हेच लोक बघणार आहेत. आज देशामध्ये बहुसंख्यवाद इतका रुजलेला आहे की आमच्यासारख्या लोकांना कोणताही व्हिडिओ केला, कोणताही लेख लिहिला, कुठेही भाषण दिलं तरी हेट मेल फोन येतात, तसे धमक्या दिल्या जातात. केवळ मला नाही, अनेक लेखकांना, अनेक पत्रकारांना, अनेक विचारवंतांना अशा धमक्या येतात. त्यामुळे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही. अनेक चॅनेल्सवर कुठल्या प्रकारची भाषा केली जाते. सोशल मीडियावरनं कशा प्रकारे ट्रोल केलं जातं. एकच एक अजेंडा मीडियामधनं कसा चालवला जातो हे आपण बघतो आहे. मोजकेच लोक जे आहेत ते खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत किंवा खरं बोलण्याचा प्रयत्न करतात. जे आपल्याला दिसतंय ते सांगण्याचा प्रयत्न करतात. हा केवळ मोदीजी हा एकमेव विषय नाही. पूर्वी 2014 पूर्वी देशामध्ये वाद होत होते, वाद होत नव्हते असं नव्हते, पण असं देशाचं विभाजन झालं होतं. एक मोदीवादी आणि मोदी विरोधक अशा प्रकारचं देशामध्ये जे दुभंगलेपणा आहे ना, सगळे काँग्रेसची सत्ता असताना सगळे काँग्रेसला कितीतरी लोक नावं ठेवायचे मीडियामधून. आणीबाणीचा एक काळ सोडा तुम्ही, पण पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. भाषण स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य. आता जसा हल्ला केला जातो तंत्रज्ञानाच्या मदतीने, तुम्हाला टोल केला जातो, तुमचा पाठपुरावा केला जातो, हे भयंकर आहे. हे स्वातंत्र्य जे आहे ना, हे स्वातंत्र्य आहे का.
वेगवेगळ्या संस्थांचं तुम्ही काय केलेलं आहे आता? हे प्रश्न विचारावे लागतील ना. केवळ या 15 ऑगस्टच्या दिवशी देशभक्तीची गाणी ऐकायची, मनोज कुमारचे चित्रपट बघायचे आणि शांत झोपी जायचं असं नाहीये. 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही स्वतंत्र, आमची मनं स्वतंत्र आहेत का? आम्हाला उच्चार स्वातंत्र्य आहे का? आम्ही बोलू शकतो का? आम्हाला जे वाटतं ते मनातलं ते बोलू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. आज देशामध्ये विरोधी पक्ष जो आहे तो विरोधी पक्ष जवळजवळ गारद केला या लोकांनी. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस तो हतप्रभ झालेला आहे. लोकांना, सर्वसामान्य लोकांना, गरिबांना, वंचितांना, दलितांना, मागासांना आवाज नाही कोणाचा. कोणी त्यांच्यासाठी बोलू बघत नाही. जे बोलतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते. कशा प्रकारे आपण बघतोय. कोणाला शहरी नक्षलवादी ठरवायचं, कोणाला दहशतवादी ठरवायचं. कशा प्रकारची भाषा केली जाते. ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे? हे प्रश्न विचारायला लागतील ना. आणि म्हणून आज एक देशन वन नेशन वन भाषण चांगली गोष्ट आहे. मोदीजी उत्तम भाषण करतात आणि याबद्दल, या भाषणाबद्दल अनेकांना त्याच्या भाषणामुळे प्रभावित केल्याबद्दल मी मोदीजींना धन्यवाद देईन. पण भाषण केल्यानंतर गर्दी पांगते. लोक घरी जाऊन विचार करतात. लोकांनी विचार केला पाहिजे या भाषणामध्ये काय काय गोष्टी साध्य झाल्यात, काय काय गोष्टी साध्य होणार आहेत. आम्हाला मोदीजींकडनं खरोखरच मोठ्या अपेक्षा आहेत. 6 वर्ष पंतप्रधान पद त्यांनी उपभोगलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीनंतर सगळ्यात जास्त भाषणं त्यांनी केलेली आहेत. वाजपेयींना सुद्धा चांगली बरीच भाषणं करण्याची संधी मिळाली होती. पण वाजपेयी हे वेगळ्या राजकारणाचे पुरस्कर्ते होते. मोदीजींचं राजकारण वेगळं आहे. हा ब्रँडच वेगळा आहे कम्प्लीट. त्यांनी असं म्हटलं की आत्मनिर्भरता म्हणजे भारत हा एक भारताचा एक मंत्र आपण घेणे. भारत आपली प्रॉडक्ट्स, आपल्या देशातली उत्पादन यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मी मोदीजींना सांगू इच्छितो की आपल्या जो एक्सपोर्ट्स आपले जे होतात वेगवेगळ्या गोष्टींचे, त्यासाठी त्यांचं ब्रँडिंग करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी एक यंत्रणा उभी झालेली होती. त्यांनी ब्रँडिंग केलेलं होतं देशाचं परदेशामध्ये मार्केटिंग करण्यासाठी. ही गोष्ट नवीन नाहीये. तरुण पिढीला वाटत असेल की ह्या गोष्टी जे सांगतात ते सगळ्या नवीन नाहीत. तर नवीन नाहीये त्या गोष्टी, त्या जुन्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्ही वेगळ्या परिभाषेमध्ये लोकांना कॅच करता येतील अशा भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये सांगताय, चांगली गोष्ट आहे. मनमोहन सिंग यांची भाषणं रटाळ होत असत, ते वाचून दाखवत असत. त्या भाषणांपेक्षा मोदीजींचं भाषण ऐकत राहावं असं नक्कीच आहे. त्यासाठी मी त्यांना अनेक गुण देईन. पण नेहरूंचं भाषण ज्या पद्धतीने देशवासियांना प्रेरणा देत होतं ती गोष्टच वेगळी होती. इंदिरा गांधींची गोष्ट वेगळी होती, राजीव गांधींची गोष्ट वेगळी होती. ती भाषण मंत्रमुग्ध करणारी होती. लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करावा लागेल. गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर हे 2 असे पंतप्रधान. गुलझारीलाल नंदा हे 2दा हंगामी पंतप्रधान झाले. पण चंद्रशेखर तर अल्पकाळ पंतप्रधान झाले, पण त्यांना लाल किल्ल्यावर भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्यांना नाही मिळाली, दुर्दैवाने संधी मिळाली नाही. नेहरूंचा आणखीन एकदा उल्लेख करतो की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 27 साली देशामध्ये अक्षरशः ढोल ताशे वाजत होते, गुलाल उधळले जात होते, लेझीम नृत्य खेळली जात होती, पेढे वाटले जात होते. स्वातंत्र्याचा आनंद. क्रांतीवीरांना लोक सलाम ठोकत होते, स्वातंत्र्यवीरांना सलाम ठोकत होते. आणि त्याच वेळी महात्मा गांधी, आपल्याला माहिती असेल तर स्वातंत्र्य दिनाच्या वेळेनंतर
स्वातंत्र्य दिनाच्या वेळी तर महात्मा गांधी तिथे नव्हते, ते लोकांचे अश्रू पुसायला, दंगलग्रस्तांचे अश्रू पुसायला धावून गेले होते. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये काही महिने दंगली झाल्या, माहिती आपल्याला. फाळणीच्या जखमा अजूनही लोकांच्या, काही जणांचे जिवंत आहेत. 40-50 लोक इकडचे तिकडे गेले. म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झाली होती त्यावेळी तिथले जे हिंदू असतील, शीख असतील, बाकी धर्माचे लोक, काही मुस्लिम लोक इकडे आले आणि भारतातले लोक, काही लोक तिकडे गेले. ते लष्कराच्या संरक्षणामध्ये त्यांचं स्थलांतर झालं. लाखो घरं उद्ध्वस्त झाली, लाखोंचे बळी गेले. फाळणीची किंमत आपण मोठी दिली. पण त्यावेळी महात्मा गांधी हा माणूस जो आहे तो दंगलग्रस्तांचे अश्रू पुसायला धावून गेला. ज्या नेहरूंना आज सोशल मीडियामधनं त्यांची बदनामी केली जाते, ते नेहरू 10 पेक्षा जास्त वेळा तुरुंगात गेलेले होते. श्रीमंत घराण्यातले होते, पण त्यांनी लाठ्या खाट्या काढल्या. ज्या ज्यावेळी दंगली झाल्या तेव्हा धावून गेले लोकांच्या मदतीने. आणि ज्यावेळी स्वातंत्र्य दिन पहिला होता तेव्हा पूर्वसंध्येला बिस्मिल्ला खान यांची शहनाई आपण ऐकली. आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना आमंत्रण दिलं होतं, पण दुसऱ्या दिवशी तो सोहळा झाला प्रत्यक्ष. त्यांना आमंत्रण देण्याचं राहून गेलं. ही चूक झाल्यानंतर नेहरूंनी स्वतः त्यांच्याकडे जाऊन माफी मागितली. हा नेहरूंचा मोठेपणा, हे नेहरूंचं मोठेपण, ही नेहरूंची संस्कृती. बिस्मिल्ला खान हे मुसलमान नव्हते, बिस्मिल्ला खान हे भारतीय. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक मुस्लिम व्यक्ती सुद्धा शहीद झाले. अनेक पारशी लोकांनी, अनेक शीख लोकांनी त्याग केला, अनेक ख्रिश्चन लोकांनी त्याग केला. सर्व धर्माच्या, सर्व पंथाच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. म्हणून हा देश उभा झाला. आणि तो बाबासाहेबांच्या घटनेच्या पायावरती, घटना मंदिराच्या पायावरती तो उभा आहे. तेव्हा ही सगळी आठवण आपल्याला लक्षात ठेवायला लागली. स्वातंत्र्य दिनाच्या ती आठवण विसरून चालणार नाही. एक देश आहे आपला, हा एक देश हा नेहरू आणि गांधीजींनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेकांनी उभा केला. तो देश तो आज उभा झाला नाही, तो गेल्या 73 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळातल्या सगळ्या लोकांनी केलेल्या असीम त्यागातनं उभा झालेला. त्या सर्वांना आपण सलाम ठोकला पाहिजे, त्यांना त्रिवार वंदन केलं पाहिजे. आणि गांधी नेहरूंचा हा जो भारत आहे, बाबासाहेबांचा जो भारत आहे, तो सुरक्षित राहील यासाठी आपण प्रतिज्ञा या निमित्ताने केली पाहिजे. म्हणून मी म्हणतो की वन नेशन वन भाषण हे सर्व ठीक आहे, पण केवळ भाषणाने पोट भरत नाही. आज इथेच थांबतो. नमस्कार.